हॅलो एव्हरीवन, हाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल होणार आहे. थोडासा इकडे असं. आणि तसे आमचे व्हिडिओ सगळे स्पेशलच असतात. पण आज खूपच छान होणार आहे. तर आम्ही जातोय बाहेर फिरायला. ट्रिप आज आहे सॅटरडे, यांना पण सुट्टी आहे. चला म्हणलं मस्त बाहेर आज पुण्यात फिरून यावं. तर कुठं चाललो हे सांगते तुम्हाला. मेहेर रिट्रीट. मेहेर रिट्रीट एक ठिकाण आहे. जस्ट म्हणजे मेहेर रिट्रीट हे ॲग्री टुरिझमसाठी फेमस ठिकाण आहे आणि ते सोलापूर रोडवरती यवतच्या जवळ आहे. आता इथून जवळपास 60-65 किलोमीटर दूर आहे. चला मग जाऊया. तर आता निघालोय. वाजलेत आता 10-10:30 वाजलेत. नाश्ता वगैरे वाटतच होणार. आणि श्रेयू आमचं रेडी आहे. बघू श्रेया, दाखव. हाय कर. हाय हाय कर ना श्रेया. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर पर्स मम्माशी विसरली नाही पाहिजे. जिथे सोबत असलं तिथं आधी पर्स घेऊन रेडी असते श्रेया. चला आता रेडी झाली मी पण, निघायचंय आणि मस्त असा आजचा प्रवास होणार आहे. तुम्ही नक्की कंटिन्यू बघा. तर आमच्या 2 फॅमिली आहेत, आमची आणि माझी फ्रेंड. म्हणजे आमच्या वरच्या फ्लोअरवरती राहते ती पूजा. आधीच्या ब्लॉगमध्ये बोलायचं का? बोला. काय नाही बस. हाय करा असं ना सगळेजण. हाय. चला इथं पेट्रोल वगैरे टाकून घेतले. आता निघायचं आहे आणि पुढे नाश्ता वगैरे करायचा. बघू आता कुठं थांबायचं आहे. घरून तर आम्ही चहा वगैरे हेच घेऊन निघालो. तिथून आम्हाला 1 ते 1.5 तास सहज लागेल. आणि वातावरण असं आहे बाहेर. आज आभाळ आहे. पावसाचं काय होईल काही माहित नाही, है ना श्रेया? नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही इथं. श्रेयाचं घ्यायला चाललंय काय बाई. छोटंसं हॉटेल आहे, स्नॅक्स. हडपसरला थांबलोय. खूप भूक लागली आणि आता आम्ही तिथं चाललोय मेहेर रिट्रीटला. आता नाश्त्याचा टाइम होऊन गेलाय. श्रेया ओरिओ आणि लॉलीपॉप खुश बाळामध्ये. तिथं जाईपर्यंत आम्हाला दुपारचा लंच टाइम होईल. आता वाजलेत 11-11:30 वाजलेत. आम्ही 12पर्यंत पोहोचू तिथं आणि जाईपर्यंत नाश्त्याचा टाइम होऊन जाईल. त्याच्यामुळं सकाळची ते नाश्त्याची वेळ तिथली संपेल आणि डायरेक्ट आम्ही जेवणाच्या टायमाला पोहोचू तिथं. म्हणून म्हटलं इथं थोडंसं स्नॅक्स वगैरे. आता समोसे फ्रेश होत आहेत, 1-5 मिनटात होतील म्हणून सांगितलं त्या दादाने. समोसे खाणार, थोडंसं लाईट खाऊन पुढे जाणार आणि तिथं डायरेक्ट जेवणाच्या वेळेला पोहोचणार. त्याच्यामुळं मग खाऊनच निघायचं. बघू काय घेतलं तू? काय घेतलं तू? दाखव. काय घेतलं तू? इकडे लॉलीपॉप. तर ही आहे माझी फ्रेंड पूजा. आधी दाखवलं नाही तुम्हाला, गाडीत काही हे झालं दाखवणं झालं नाही. तर आता इथं नाश्त्याला थांबलोय. समोसे खायचं आहे. मग काहीच नाही का? बोल, काय खाते? काय खाते? हां, लॉलीपॉप. इथं झाली एंट्री आमची आणि हे एक गाव आहे. आता हे गावाचं नाव काही माहिती नाही मला, पण सगळीकडे बघू शकता शेती भरपूर केली इथल्या लोकांनी आणि घरं पण जशी गावात असतात सगळे तसे घरं आहेत. एकदम सुंदर असं वातावरण आहे. इथे एंट्री झाली आहे मेहेर रिट्रीट. हा ना. आणि आम्हाला खरं तर लवकर यायला पाहिजे होतं.
बराच उशीर झालाय. पूर्ण आता हे जे आम्ही एंट्री करतोय ना, पूर्ण हे शेत आहे. शेतामध्ये सगळं लोकेशन बनवलेलं आहे. ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम मेहेर या ठिकाणाचं नाव आहे, मेहेर रिट्रीट. तर आता पूर्ण हे स्पॉट आम्ही बघू आता दिवसभरात किती काय बघणं होईल. बरंच काही इथं बघण्यासारखं आहे. थोडासा उशीर झालाय आम्हाला. बघू आता काय काय होईल ते. आधी गेल्या नंतर पेटपूजा लेकरांना आधी खाऊ वगैरे घालायचं. भूक लागले सगळ्यांना. 1 वाजले. खरं तर ना सकाळी लवकर यायला पाहिजे. घरून 8 ते 9 वाजता बाहेर निघाले तर इथं नाश्त्याच्या वेळेला आपण पोहोचू शकतो. पण आम्हाला उशीर झालाय. त्याच्यामुळं आता इथून पुढचं हळूहळू बघणं होईल आमचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस नाही. वाटत होता आम्हाला पावसाचं वातावरण आहे. पाऊस होईल काय की म्हणून, पण पाऊस नाही. छान असं वातावरण आहे. तर आता चला कंटिन्यू करूया. फुल तयारी करून यावं लागते. आता वॉटर पार्क ते आहे म्हणल्यावर मग तयारी करून यावंच लागेल ना. आता बस पाणी तयारी करून आली सगळे म्हणताय. तयारी करून तर यायलाच पाहिजे ना. बघू आता. मी तर येणार नाही पाण्यात. श्रेय यायचं काय, मी तर येणार नाही पाण्यात. गाडीतच बसून राहा. मग गाडीतच बसून राहा. पैसे वसूल करायचे एवढे 750 800 रुपये जीएसटी बीएसटी म्हणून मोदी मामाला बी द्यावं लागेल की पैसे जीएसटीच्या स्वरूपात. तर 750 का एकाला सांगा ना. एकाला 750 जीएसटी म्हणून 820-25 पर्यंत पडते. आणि किड्स ज्यांचं म्हणजे कमी वयातले 3 वर्षाच्या खालचे फ्री आहेत. आणि 3 वर्षाच्या वरचे जे लहान लेकर आहेत ना 3 ते 14 पर्यंत ते हाईटवर डिपेंड आहे. 4.5 फुटाच्या खाली जर लेकरू असलं तर 500 रुपये. तर आता आमच्या इथं 3 आहेत शिल्लक पार्टी. श्रेयाचं तेवढं झालंय तिकीट आणि या दोघींचं नाही, हाईट वरती आहे. तर चलो. चिल्ली फ्ली फ्री आहे ते. त्यांचं हाईटच हे होत नाही ना, मॅच होत नाही. हे घ्या ना माझं. चला पकडा की तिला हात पकडत. खाली शेती आहे इथं, त्याच्यामुळं खूप सांभाळूनच लेकरांना घेऊन जावं लागते. एकदम फ्लॅट असलं तर वेगळी गोष्ट ना, पण खूप खड्डे वगैरे आहेत तिथं. त्याच्यामुळं तिकडे सांग तू पडशील खड्ड्यात सांगण्याच्या ह्याच्यात का. तर आता ते चाललो आम्ही एंट्री तिकडे चालू आहे. श्रेया तर बाबा आधी तिला तर ती म्हणते की आधी पाण्यातच जायचं खेळायला. बघू आता काय होतं. कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. आणि पूर्ण दिवस इथं स्पेंड करायचंय. मस्त आहे. हाफ डे फक्त, अर्धा दिवस संपलाय. असा काही आहे हा एरिया मधला असा पूर्ण आता. आणि सगळ्यात पहिल्यांदा आधी आम्ही जेवण करणार आहोत. जेवण करून मग पुढचं काय. तर सगळ्यात आधी आम्ही आता जेवण करून घेणार आहोत. मला तर एवढी भूक लागली आहे. श्रेयालाही खूप लागले. तिनं काहीच खाल्लं नाही. आणि आवाज येत नसेल माझा. टोटल 4 काउंटर चालू आहे प्रत्येक हॉल में। तो भोजन के बाद मैजिक शो देखना मत भूलिए। और छोटे बच्चों के लिए एक्टिविटी हॉल स्विमिंग पूल के सामने, वहाँ पे छोटे बच्चों के लिए 2 से 5:45 के बीच में टैटू मेकिंग एक्टिविटी वहाँ पे शुरू होने वाली है। तो जिन छोटे बच्चों को टैटू निकलना है
पहले तो खाना खाना है, क्योंकि जो बच्चा खाना खाएगा उसको ही टैटू निकला जाएगा। तो जल्दी से खाना खाना है। 2 से पौने 6 की भूक लागली का? भूक लागली? जेवायचं आहे? जेवण जेवण अन्न बिल्कुल जेवायचं भूक लागली? इकडे बघ. प्लेट में उतना ही लेना जितना पेट में जगह हो, उससे ज्यादा लेना नहीं और वेस्ट करना। और भी बस थँक्यू. सेपरेट घेतलं एवढं दोघी ते भात पुन्हा नंतर भात आहे त्यावेळेस आल्यावर स्वीट होता ना जेवायला. बाकी तर जेवणात आहे पुरी, नंतर कांदा भजी आहेत नाही, कांदा भजी आहे. भाजी कशाची आहे तुझ्या? काय माहिती. छोलीची भाजी. आणि हे आलू आहे का? आलू मशरूम आहे. नाही ते वडे आहेत हरभऱ्याचे वडे आहेत. बेसन वडे आहेत का? मला मोमोज दिसायला लागले. हे मोमोज आहे का? नाही, शेप तर मोमोजचा आहे. मला वाटतं बेसनचे वडे आहेत ते. नंतर हे काय आपलं कोशिंबीर, सलाड आहे थोडंसं, जिलेबी स्वीटमध्ये, चपाती आणि हे रस आहे काय? रस आहे ना, आमरस आहे. आम्रखंड आहे का? आम्रखंड आणि ठेचा. असं आजचं जेवण. आणि त्याच्यासोबत मस्त असं ताक. आणि पोट भरून जेवायचं आहे. अनलिमिटेड जेवण आहे. इन्स्ट्रक्शन सोबतच इन्स्ट्रक्शन जेवतो तसं पोटभर जेवण करायचं. हां, 700 रुपये भरते घरी जेवतो तसं पोटभर जेवण करायचं. आता थोडंसं खाऊन जेवढं गेलं तेवढंच. आणि सोबत बाजरीची भाकर सुद्धा आहे. आता काय गोल फिरवून खायचंय. आता फिरव, गोल फिरव, गोल फिरव. गोल फिरवायची मशीन आहे. काय तर निघाले. आणि जे काही निघाले ते नवीन घ्यावंच वाटतं लेकरांना. बरी तू खाल्लीस का? तू खाल्लीस लॉलीपॉप? छान होतं. बोल काय? बोल. नाही बोलायचं नाही. परी बसले कार्तिकी. आता जेवण झालंय आमचं. जेवण छान होतं. आणि हा जो एरिया आहे, हे जे मेहेर रिट्रीट आहे, हा एरिया खूप मोठा आहे. त्याच्यामुळे याचे 2 पार्ट केले मी. तर सेकंड पार्ट हा नक्की जाऊन बघा. तर इथं चाललंय फोटो सेशन. आता पुढची स्टेप घेण्याच्या अगोदर फोटो तर झालाच पाहिजे. आता हे इकडे कपलचे फोटो काढतायत. काय झालं कार्तिकी? फोटो काढायचे तुझे? बरं खाली उतरायचंय. खाली मी उतरवते. हा हाय जम्प. हे बघा पोरी दमल्या, कारण की गरमी जास्त आहे. त्याच्यामुळं आता पाण्यात गेल्यावर फ्रेश होणार. काय सुद्धा करत नाही. फोटो घ्या. फोटो सेशन. चला आता चला आता जायचं. 20 मिनिटं बाकी आहेत पाण्यात जायला. तर आलं आम्ही. एंट्री केले मध्ये. खूप छान असं पूर्ण वॉटर पार्क मधला एरिया आहे. तर पहिला स्पॉट आम्ही इथं
आलोय, एंट्री केलोय, पण एवढी गरमी आहे, बापरे, खूपच असं एवढं दमट वातावरण आहे. आता पाण्यात गेल्यावर थंड वाटेल म्हणून आता थोडंसं इथं निवांत बसलोय शांत. तिकडं फोटो सेशन पण चालू आहे कपलचं. पूजा मी म्हटलं ना माझ्यासोबत आली आहे ती फ्रेंड म्हणून. आणि श्रेयाचं चाललंय की आधी पाण्यात जायचं. तिला बसवलंय मी तर कसं बसू. आता ती पाण्यात गेल्यावर तर 1-2 तास तर येणारच नाही. हा चला, मला तिकडे फोटो काढायला बोलवत आहेत. हा फोटो सेशनचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय चेंजिंग रूम मध्ये. चेंज करणार आहोत. तिथलंच आहे जे काही कॉस्ट्युम वगैरे आहे. आपलं स्वतःचं आणलं तर ते सुद्धा घालू शकतो आपण. तर आता चेंज करणार आम्ही, मस्त असं पाण्यात एन्जॉय करणार. चला श्रेया. पाण्यात भिजायचंय. पाण्यात भिजायचंय मस्त असं. हा ना श्रेया. तिला बराच वेळ झालं आम्ही रोखून ठेवले. मग आता इथून जायचंय. आणि मला वाटतं आता इथले पुढचे पॉइंट जे आम्हाला बघायचे ते एका ब्लॉगमध्ये तर होणार नाहीत. मला वाटते 2 ह्याचे पार्ट करावे लागतील मला. तर बघू आता पुढं काय ते.